आपल्याकडे 6 प्रकारचे ब्रीड्स आहेत. ओके, त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघाल तर व्हाईट कलरचे तुम्हाला ससे दिसतात. हे आहेत न्यूझीलंड व्हाईट. ओके, हा ससा जो असतो तो व्हाईट रंगाचा असतो आणि त्याचे डोळे लाल असतात. ठीक आहे, सो ही झाली पहिली ब्रीड. नंतर दुसरी ब्रीड जी आहे ती आहे ग्रे कलरची, त्याला आपण सोव्हिएत चिंचिला म्हणतो. त्यानंतर एक तिसरी ब्रीड जी आहे तिला आपण ग्रे जायंट म्हणतो. हा प्राणी ब्राऊन कलरचा असतो. हा तुम्हाला जंगलात जो ससा सापडतो त्यासारखा दिसणारा असतो. नंतर चौथी ब्रीड जी आहे ती आहे डच. डच म्हणजे 2 रंगांचा प्राणी. तुम्ही बघाल तर ब्लॅक अँड व्हाईट किंवा ग्रे अँड व्हाईट किंवा ब्राऊन अँड व्हाईट अशा कुठल्याही 2 रंगांमध्ये हा डच प्रजातीचा ससा आहे. ओके, त्यानंतर एक येतो ब्लॅक, कम्प्लीट ब्लॅक, त्याला ब्लॅक जायंट म्हणतात. आणि त्यानंतर शेवटचा जो येतो त्याला म्हणतात कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया इंटरेस्टिंग जात आहे कारण की ती व्हाईट असते. त्याचं नाक, त्याचे कान, त्याचे तळवे आणि शेपटी ही काळी असते. बाकी त्याचा पूर्ण व्हाईट. सुरुवातीला जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्यावेळेस आम्ही पण थोडे डाऊटमध्ये होतो की ह्याचं कसं मार्केटिंग करायचं काय, कारण की मी पण यांच्याकडनं प्राणी घेतलं होते त्यांनाच प्राणी सेल करणार होतो. पण नंतर मी स्वतः ह्याचा अभ्यास केला आणि ह्याचं मार्केट खूप वास्ट आहे, खूप वास्ट आहे. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही जर सुरुवात केली, तुम्ही काही इन्व्हेस्ट केला तर तुमचं इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपण जे म्हणतो, ते तुमच्या 2 बॅचमध्ये तुम्हाला मिळतात. तुमचं इन्व्हेस्टमेंट निघून 2 बॅचमध्ये तुम्ही प्रॉफिटला लागता. आणि बऱ्यापैकी म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या माणसाच्या पगार एवढा तुम्हाला इन्कम या व्यवसायात तुम्हाला मिळू शकतो. नमस्कार मंडळी, मी यश काशीत सर्वात आधी तर आपल्या या स्टार्टअपच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज पुन्हा एकदा एका नवीन स्टार्टअपच्या शोधात आपण आलोय कोकणातील कुडाळ या ठिकाणी. तर तुम्हाला इथे माझ्या मागे दिसत असेल तर एका रॅबिट फार्मचा जो सेटअप आहे त्याला आज आपण भेट देण्यासाठी आलोय. तर सर गेल्या खूप वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय करतात आणि खूप छान प्रकारे त्यांनी हा डेव्हलप केलाय. एक चांगला अर्निंग सोर्स ते यातून कमवत आहे. तर त्यांचा हा संपूर्ण जो रॅबिट फार्म आहे तो कशा प्रकारे चालतो, त्यांचा ससे पालनाचा जो व्यवसाय त्याचं नियोजन कशा प्रकारे ते करतात, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ खूप सुंदर झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आज मी आलोय कोकणात पुन्हा एकदा एका नवीन स्टार्टअपच्या शोधात. आणि आता आपण आहे कोकणातील कुडाळ या तालुक्यातील निरोखे या गावामध्ये. आणि इथे तुम्हाला समोर दिसत असेल तर आज आपण खूप सुंदर अशा रॅबिट फार्मला भेट देणार आहे. म्हणजे ससे पालनाचा हा फार्म आहे आणि या फार्मचे जे ओनर आहेत त्याच आपल्या सोबत आहे. तर ह्या व्यवसायाबद्दल आज आपण संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेणार आहे. सर आता आपल्या सोबतच आहेत. नमस्कार सर. नमस्कार, कशा आहात तुम्ही? खूप छान, वेलकम. ओके वेलकम सर. एकदम म्हणजे कोकणातलं वातावरण तर एक नंबरच आहे आणि फार्म पण एक नंबर पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सेट केलाय. थँक्यू. तर सर्वात आधी तर मला तुमचं एक गुड नेम आणि इथला एक ऍड्रेस सांगा. नक्कीच, माझं नाव निलेश नारायण गोसावी. तुम्ही आला आहात निरुखे गावात, कुडाळ तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे आमचं गाव आहे. आणि निरुखे गावातल्या कोलारवाडी गोसाव्यांचं घर, तिथे हे अभंगू रॅबिट फार्म आहे. ओके सर, सर्वात आधी तर मी डायरेक्ट मुद्द्यावर हात घालतो. आपल्या समाजात असं खूप भाकीत आहेत किंवा हे जे ससे त्यांबद्दल खूप काही वेगवेगळं बोललं जातं किंवा ससे पालनाबद्दल तेवढा स्कोप नाहीये असं पण म्हणलं जातं. मग तुमचं इकडे वळण्याचं कारण कसं आहे किंवा ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? नक्कीच, सशांबद्दल मी म्हटलं त्याप्रमाणे खूप गैरसमज आहेत की ससा तुमच्या डोळ्यात फुंकला तर तुमचे डोळे जातात किंवा सशांच्या मागणं भूतं येतात असं काहीतरी म्हटलं जातं. पण तुम्ही जर बघाल तर हा प्राणी इतका क्यूट आहे की त्याच्याकडे बघून तुम्हाला अगदी शांत वाटतं. तुम्हाला असं एकदम किळसवाणं वाटत नाही, त्याचा आवाज नाही, काही नाही. त्यामुळे खूप शांत असणारा प्राणी आहे. त्यामुळे ह्याच्याबद्दलचे गैरसमज आहेत हे नक्कीच दूर झाले पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे हा व्यवसाय म्हणून मी ज्यावेळेस निवडला त्यावेळेस मला जे ट्रेडिशनल व्यवसाय आहेत जसं की डेअरी आहे, गोट्री आहे, पोल्ट्री आहे, हे मला करायचं नव्हतं. मला रॅबिट्री करायची होती कारण की हा प्राणी आपल्या क्लायमेटमध्ये खूप छान वाढतो आणि ह्याचा एक व्यवसाय शेतकऱ्यांकडे नवीन प्रमाणे सुरू व्हावा, शेतकऱ्यांकडे एक नवीन दृष्टीने त्यांनी बघावा, यासाठी मी हा व्यवसाय सुरू केला. आणि येस, म्हणजे मी म्हणेन की आजपासून एक 10 वर्षापूर्वी ह्याचं तेवढं मार्केट नव्हतं, पण या मागच्या 5 वर्षामध्ये ह्याला खूप मार्केट आहे. म्हणजे लिटरली मला एवढी रिक्वायरमेंट आहे ना की सिंधुदुर्गातच मी 5 फार्म सुरू केले तरी पण मी ती जी डिमांड आहे ती फुलफिल करू शकत नाहीये. ओके, आता मला थोडंसं तुमच्या बाय प्रोफेशन बद्दल सांगा. म्हणजे हा व्यवसायात येण्याआधी तुम्ही काय करत होता, तुमचं एज्युकेशन कुठं झालं आणि या व्यतिरिक्त तुम्ही काय करताय का आता? येस, मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. मी मुंबईत होतो. आम्ही फक्त मे महिन्याच्या आणि गणपती सुट्टीमध्ये गावी यायचो. माझं शिक्षण झालंय इंजिनिअरिंग. मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग केलं आणि मी एका IT कंपनीमध्ये कामही करतो. पण येस, म्हणजे हा खूप छंद होता. लहानपणापासूनच गावची ओढ होती आणि गावाकडे येऊन काहीतरी करायचं असं माझं चालू होतं.
आणि त्यामुळेच मग कोरोनामध्ये ज्यावेळेस आम्हाला वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट मिळाली त्यावेळेस गावी आल्यानंतर मग स्वस्त राहवलं नाही आणि मग गावाकडे येऊन काहीतरी करावं शेतीमध्ये. Okay. आणि त्यावेळेस मग ह्याचा निर्णय घेतला, ह्याचा अभ्यास केला आणि मग हे सुरू केलं. मग ज्यावेळेस तुम्ही ठरवलात हा व्यवसाय आपल्याला सुरू करायचा आहे संपूर्ण, हम्म. मग सुरुवातीचा टप्पा कसा होता? म्हणजे सुरुवातीला माहिती कुठून भेटली, तुम्ही सस्य कुठून आणले, हे केज कसे तयार केले, त्याबद्दल एक. येस येस. मी ऍक्च्युली ज्या कंपनीत कामाला आहे तिकडनं मी 1-2 वर्ष बाहेरगावी होतो युएसला. त्यावेळेस मी बघत होतो काय करता येईल, तर तिकडे मी सस्यपालन हा व्यवसाय मला तिकडे इंट्रोड्यूस झाला आणि मग त्याबद्दल मी माहिती घ्यायला सुरुवात केली ऑनलाईन जे पण अवेलेबल आहे त्याच्याकडनं. त्यानंतर मी एक पुस्तक घेतलं, सस्यपालन व्यावसायिक सस्यपालनचं पुस्तक घेतलं. ते मी एका रात्रीत वाचून काढलं की मला एवढं खूप छान आवडलं. आणि मग मी भारतात आल्यानंतर सर्च केली की कुठे चांगलं होतं. तर आपल्या नॉर्थ साईडला हरियाणा वगैरे इकडे छान फार्मिंग होतं. तिकडे एक पॅराडाईज रॅबिट फार्म म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी ट्रेनिंग घेतलं. त्यांच्याकडनं मी पूर्णपणे प्रॉपर ह्याचं कसं तंत्रशुद्ध पद्धतीने पालन केलं जातं याचा अभ्यास केला. आणि मग त्यानंतर मी डिसाईड केलं की येस आपण हे करू शकतो. आणि मग तिकडनं आपण 100 ब्रीडर आणले आणि मग त्यापुढे आपण वाढवत गेलो. ओके. मग आता आपला हा संपूर्ण फार्म आहे, हा. हा कशा प्रकारे चालतो किंवा याचं रुटीन काय? येस. कसं आहे की मी या फार्मचा फेस आहे, पण याचं ऍक्च्युअल काम जे आहे ते तेजस कदम म्हणून आहे, तुम्हाला जर दिसत असतील मंडळी या ठिकाणी दिसतात तुम्हाला. आहे. सो तेजस हा ऍक्च्युली पूर्णपणे फार्म सांभाळतो. म्हणजे सकाळी साफसफाई करण्यापासून ते त्यांना फिडिंग करण्यापासून ते आता तुम्ही बघता ते पाला साफ करून त्यांना तो पाला घालणं या गोष्टी, त्यानंतर मग नर आणि मादीचं मेटिंग करणं, त्यानंतर मग कोणता प्राणी आजारी असेल तर त्याला औषधं देणं, मेडिसिन देणं, या सगळ्या गोष्टी तेजस सांभाळतो. मी फक्त शनिवार रविवार आणि एक बुधवार म्हणून जो मधला वार असतो त्या दिवशी येतो. आणि जे पण बिझनेसचे पर्स्पेक्ट आहेत ते मी हँडल करतो. म्हणजे प्राणी पाठवणं, आणणं, जे पण आपले खरेदी विक्रीचे जे पण व्यवहार आहेत ते मी करतो. आपला सस्यपालनाचा हा जो फार्म आहे यामध्ये जे सस्य आहेत त्याचं पालन कसं केलं जातं आणि कोणकोणत्या ब्रीड्स आता आपल्याकडे आहेत? ओके. सस्यपालन कसं केलं जातं म्हणजे कसं असतं की आपण सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा सशांचं जे फार्म आहे ते क्लीन करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण एक नजर मारतो की कोणते ससे डाऊन आहेत का, कोणता ससा जो आहे त्याला जे फीड घातलंय त्याने खाल्लंय की नाही, याच्यावर आपण ते ससे आजारी आहेत की नाही ते आपण पाहतो. आणि मग त्यानंतर जर रुटीन चेकअप झाल्यानंतर त्यांचं फिडिंग चालू होतं. ठीक आहे. सो हा बेसिक असा एक रुटीन असतो आपला. त्यानंतर आपल्याकडे 6 प्रकारचे ब्रीड्स आहेत. ओके. त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघाल तर व्हाईट कलरचे तुम्हाला ससे दिसतात. हे आहेत न्यूझीलंड व्हाईट. ओके. हा ससा जो असतो तो व्हाईट रंगाचा असतो आणि त्याचे डोळे लाल असतात. ठीक आहे. सो ही झाली पहिली ब्रीड. नंतर दुसरी ब्रीड जी आहे ती आहे ग्रे कलरची, त्याला आपण सोव्हिएत चिंचिला म्हणतो. त्यानंतर एक तिसरी ब्रीड जी आहे तिला आपण ग्रे जायंट म्हणतो. हा प्राणी ब्राऊन कलरचा असतो. हा तुम्हाला जंगलात जो ससा सापडतो त्यासारखा दिसणारा असतो. त्यानंतर चौथी ब्रीड जी आहे ती आहे डच म्हणजे 2 रंगांचा प्राणी. तुम्ही बघाल तर ब्लॅक अँड व्हाईट किंवा ग्रे अँड व्हाईट किंवा ब्राऊन अँड व्हाईट अशा कुठल्याही 2 रंगांमध्ये हा डच प्रजातीचा ससा आहे. ओके. त्यानंतर एक येतो ब्लॅक, कम्प्लीट ब्लॅक, त्याला ब्लॅक जायंट म्हणतात. आणि त्यानंतर शेवटचा जो येतो त्याला म्हणतात कॅलिफोर्निया इंटरेस्टिंग जात आहे कारण की ती व्हाईट असते. त्याचं नाक, त्याचे कान, त्याचे तळवे आणि शेपटी ही काळी असते, बाकी ससा पूर्ण व्हाईट. असे 6 प्रकारचे आपल्याकडे ससे आहेत. जसं आता तुम्ही फिडिंगचं बोलले मध्ये, तर याचं फिडिंगचं मॅनेजमेंट कसं आहे आणि कोणतं फीड याला द्यावं लागते आता? येस. सशांसाठी स्पेशल असं फीड येत नाही. ओके. आपण सशांचं फीड तयार करू शकतो, पण त्यासाठी रॉ मटेरियल सध्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात अवेलेबल नसतं. पण आपण काय करतो की सध्या केटल फीड म्हणजे गाई म्हशींना जे एक फीड येतं गोदरेजचं मिल्क मोर म्हणून, ते आपण त्यांना देतो. तुम्ही जर बघत असाल तर आपल्याकडे ते ऑलरेडी आहे. ओके. हे फीड बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे. त्याला गोदरेज मिल्क मोर असं म्हटलं जातं आणि आपण ते त्यांना घालतो. खूप छान पद्धतीने ते खातात, त्यांची वाढही खूप छान होते त्याने आणि आहे रिझनेबल रेटमध्ये पण आहे. सो तुम्ही मोठी गोणी घ्याल तर तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये मिळते. ओके. आणि सर्वात महत्वाचं, समजा कोणी इच्छुक असेल सस्यपालन करण्यासाठी तर त्याने कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे, त्याला कमीत कमी किती कॉस्टिंग लागू शकते? येस. आपण सस्यपालनाचं एक प्रॉपर ट्रेनिंग पण देतो. दर महिन्याच्या एका शनिवारी आपण सस्यपालनाचं ट्रेनिंग देतो. ज्यांना पण इंटरेस्ट आहे त्यांना हा व्यवसाय कसा आहे हा पूर्णपणे सांगितला जातो. पूर्ण 1 दिवसाचं ट्रेनिंग असतं ज्यामध्ये फर्स्ट हाफमध्ये आपण थिअरिटिकल देतो आणि सेकंड हाफमध्ये प्रॅक्टिकल देतो. आम्हाला हवेत ऍक्च्युली खूप सारे फार्मर्स हवेत कारण की एवढी रिक्वायरमेंट आहे की आम्ही ती केटर करू शकत नाही सध्या. त्यामुळे जितके पण फार्मर इंटरेस्टेड असतील त्यांनी नक्की आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती देऊ. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारामध्ये हे फार्म्स अवेलेबल असतात. म्हणजे तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे त्यानुसार आपण तुम्हाला प्रपोज करतो. जसं की 5,000 पासून ते 25,000 पर्यंत एक युनिट म्हणजे 10 ससे ज्यामध्ये 7 मादे आणि 3 नर असतात. तो असे आपण 5,000 ते 25,000च्या रेंजमध्ये तुम्हाला आपण प्रोजेक्ट देऊ शकतो. ओके. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता
जर कोणी ससे पालनाचा व्यवसाय सुरू केला तर त्यांनी समजा एक युनिट घेतलं तर त्या युनिटचं जे प्रोडक्शन गणित आहे आणि जे मार्जिनचा रेशो ते कशा प्रकारे खूप छान. ऍक्च्युली त्यासाठी आमचे व्हिडिओज पण आहेत, म्हणजे एवढ्या छोट्या फार्म मध्ये वेळेमध्ये आपण सांगू शकत नाही. पण कसं आहे की जर तुम्ही थोडक्यात म्हटलात ना तर तुमचं जे इन्व्हेस्टमेंट असतं ना ते तुमच्या 2 ते 3 बॅच मध्ये इन्व्हेस्टमेंट तुमचं निघून जातं आणि तुम्ही प्रॉफिटमध्ये येतं. एवढं सांगेन. ओके. आणि यांचं लॅक्टेशन पिरियड कसं आहे? येस, यांचं लॅक्टेशन पिरियड आहे. मादी जी असते ती महिनाभर माझावरती असते. तिचं मेटिंग झाल्यानंतर ती 28 ते 32 म्हणजे आपण एक महिना पकडू, एक महिनाभरामध्ये ती पिल्लं घालते आणि त्यानंतर ती पिल्लं महिनाभर तिच्या सोबत असतात. सो आपण काय करतो की एक महिन्यानंतर पिल्लं सेपरेट झाल्यानंतर परत तिचं मेटिंग करतो. म्हणजे आपण वर्षातून 6 वेळा एका मादीपासून प्रोडक्शन घेतो. ऑन एन एव्हरेज 5 पिल्लं असतात एका मादीकडे, काही काही वेळेस जास्त पण असतात, पण आपण 5चा एव्हरेज पकडतो. त्यामुळे तुम्हाला एका मादीपासून वर्षाला एक 30 ते 35 पिल्लं मिळतात. ओके, खूप छान. तर सर कसं आता किती झालं तरी आपण हे लाईव्ह स्टॉकचं प्रोडक्शन आता या ठिकाणी करतोय. मग इतर जे व्यवसाय समजा गोट फार्मिंग वगैरे असेल किंवा गाय पालन असेल, आजाराचं प्रमाण जास्तच आहे किंवा मेडिसिन्स पण भरपूर लागतात. मग याचं कसं आहे? येस, ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे आजार पण तेवढं जास्त नसतं. फक्त ह्याच्यामध्ये क्लायमेट चेंज म्हणजे फंगस म्हणून एक रोग असतो. तुम्ही बघाल तर सशांच्या कानाला किंवा तळव्याला, हाताच्या पायाच्या तळव्याला तो फंगस म्हणून एक रोग असतो. सो तो एक रोग मेन असतो. बाकी ह्याना असा एक संसर्गजन्य किंवा सरसकट सगळ्या सशांना होणार असा रोग नाही. हा प्राणी भित्रा आहे, त्यामुळे ह्याच्यासोबत तुम्हाला जास्त वेळ स्पेंड करावा लागतो. कारण कसं आहे की मोठा आवाज झाला किंवा गडगडाट झाला तर तो घाबरू शकतो. त्याला दुसरी गोष्ट म्हणजे हीटचा त्रास होतो. त्यामुळे तुम्ही जर हीट मेंटेन केली तर हा प्राणी खूप छान वाढतो आणि असे मेजर असे कोणते त्यांना आजार होत नाही. सर आता कसं आहे म्हणजे इतर लाईव्ह स्टॉकच्या प्रोडक्शन मध्ये वर्कर्स किंवा माणसे खूप मनुष्यबळ खूप लागतं. बरोबर. मग याचं गणित कसं, याला मनुष्यबळ किती प्रमाणात लागते आता? या साईजचं जे फार्म आहे आपलं 100 प्राण्यांचं 10 युनिटचं, यासाठी एक माणूस हा व्यवस्थित आपल्याला होऊ शकतो. फक्त कसं आहे की त्या माणसाला त्याची पॅशन हवी, आवड पाहिजे, आवड हवी, त्याला छंद हवा. आणि कसं आहे की शेवटी लाईव्ह स्टॉक आहे, तुम्हाला प्राण्यांसोबत राहायचं आहे, कंटाळा करून चालणार नाही. तुम्ही जितकं छान फार्म ठेवाल, छान प्राण्यांची काळजी घ्याल, तितकेच तुम्हाला चांगले रिटर्न्स प्राणी देतात. मग आता तुमचं भविष्यातलं नियोजन काय ह्या व्यवसायातून किंवा फ्युचर स्कोप कसा आहे ह्या व्यवसायाला? येस, आम्हाला फार्म खूप मोठा करायचा आहे. म्हणजे आम्हाला फक्त एकट्यालाच मोठा करायचा नाही, तर मला असे मोठे फार्मर्स हवे आहेत. म्हणजे आता आमचा 100चा फार्म आहे, माझा विचार आहे की 200-300 पर्यंत हा फार्म मोठा करावा. सो आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. आमच्यासोबत जोडणारी माणसं पण आम्हाला हवी आहेत. सो जे पण ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड असतील, ज्यांना खरंच खूप इंटरेस्ट असेल आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज हवे असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आणि कसं आहे की मला हा व्यवसाय महाराष्ट्रात मोठा करायचा आहे, मला आउट ऑफ स्टेट जायचं नाही. आणि आउट ऑफ स्टेट खूप छान व्यवसाय हा सेट झालेला आहे, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक चांगलं शाश्वत उत्पन्न देणारा पशुपालनातला एक नवीन व्यवसाय आम्ही सुरू केलेला आहे आणि हा कोकणात खूप छान होऊ शकतो. फक्त कोकणातच नाही, आपण महाराष्ट्रातही हा करतो. म्हणजे महाराष्ट्रात पण आपले फार्म्स आहेत, पण कोकणातल्या लोकांनी एकत्र येऊन जर केला तर याची खूप छान एक प्रचिती कोकणातून सुरू होईल फार्मची. तर त्या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत आणि नक्कीच आम्हाला संपर्क साधा. सर एक खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारतो का, हाच नाही तर प्रत्येक व्यवसायात काय होतं, लोकांना प्रोडक्शन करणं चांगल्या प्रकारे जमतं, पण त्याची मार्केटिंग करणं, विक्री करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जर तेच नसेल तर बिझनेस कुठेतरी आपला डबघायला येतो. मग मार्केटिंग कशी केली पाहिजे? येस, मग कसं आहे मार्केटिंग, मी म्हणेन की तुम्ही स्वतःची करू शकता, पण सध्या तरी तुम्ही आमच्यासोबत जर जोडत असाल तुम्हाला मार्केटिंग करायची काहीच गरज नाही. कारण की आम्ही 100% किंवा 200% बायबॅक करतो. म्हणजे लिटरली ज्यांनी परसबागेत पण रॅबिट फार्मिंग केलंय त्यांच्याकडनं पण आम्ही ससे घेतो. तर तुम्ही जर कमर्शियल करणार असाल मग तुम्हाला मला आकडाही सांगायला आवडेल. मला आता महिन्याला 5 लाख सशांची गरज आहे. सो त्या मोठ्या स्केलवरती ससे आपल्या कुठेही जवळपास अवेलेबल नाही, त्यासाठी आपल्याला आउट ऑफ स्टेटच जावं लागतं, जे की मला जावं लागणार आहे. म्हणजे मी आता तुम्हाला सांगेन की नेक्स्ट वीक मध्ये मी राजस्थानला जातोय ससे घेण्यासाठी. तितक्या मोठ्या प्रमाणात तिकडेच फार्मिंग होतं. सो येस, म्हणजे तुम्हाला अजिबात सशाची विक्री कुठे करायची याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याचं मार्केटिंग आम्हीच करू. आणि तुम्हाला जर मार्केटिंग मध्ये यायचं असेल तर त्याचं गणित काय आहे आम्ही नक्की तुम्हाला सांगू. तर आता तुम्ही एवढे दिवस झाले तुमचा हा व्यवसाय करतात, खूप छान प्रकारे संपूर्ण सेट केलाय, तर आपल्या स्वतःच्या व्यवसायाचं जे आर्थिक गणित आहे किंवा मार्जिन रेशो तो कसा आहे आता? नाही, खूप छान आहे. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही सुरू केलं होतं त्यावेळेस आम्ही पण थोडे डाऊटमध्ये होतो की असं कसं मार्केटिंग करायचं काय, कारण की मी पण यांच्याकडनं प्राणी घेतलं होते, त्यांनाच प्राणी सेल करणार होतो. पण नंतर मी स्वतः ह्याचा अभ्यास केला आणि ह्याचं मार्केट खूप वास्ट आहे. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही जर सुरुवात केली, तुम्ही काही इन्व्हेस्ट केला तर तुमचं इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपण जे म्हणतो, ते तुमच्या 2 बॅचमध्ये तुम्हाला मिळतात. तुमचं इन्व्हेस्टमेंट निघून 2 बॅचमध्ये तुम्ही प्रॉफिटला लागतं. आणि बऱ्यापैकी म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या माणसाच्या पगार एवढा तुम्हाला इन्कम या व्यवसायातून तुम्हाला मिळू शकतो. सर आता तुम्ही कोकणासारख्या एवढ्या सुंदर जागेत तुमचा फार्म हा सेट केलाय, पण आज काय होतं आपली गावाकडची पोरं
नोकरीच्या शोधात मेट्रो इंडस्ट्रीमध्ये जातात, एक्झॅक्टली. येस. पण ते स्वतःच्या गावातच राहून स्वतःची उपजीविका करू शकतात. अगदी यावर तुम्ही काय सांगणार तरुणांना? नाही, अगदी त्यामुळेच आमचे ऍक्च्युअली हे प्रयत्न आहेत. तुम्ही जर बघाल तर जो माझा पार्टनर आहे, माझा भाऊ तेजस, हा पण मुंबईत कामासाठी धडपडत होता, पण आम्ही आता मला वाटतं येऊन 3 वर्ष झाली त्यालाही मी एक चांगलं सस्टेनेबल इन्कम देतोय ह्यामधनं. आणि अशीच मला अजूनही मंडळी, आपल्या गावातलीच जी तरुण मंडळी आहे जी मुंबईला जाऊन काहीतरी जॉब करून कुठेतरी राहून मनाच्या विरोधात जाऊन कामं करतात, त्यापेक्षा आपण गावाकडे राहून असे काही व्यवसाय केले, हाच असा नाही बरेचसे व्यवसाय आहेत कोकणात करण्यासारखे, ते व्यवसाय करून आपण एक चांगलं उत्पन्न कमवू शकतो आणि आपण छान वातावरणात राहून त्या उत्पन्नाचा आनंद घेऊ शकतो. एवढंच मी म्हणेन. सर, मला तुमच्या बरोबर बोलून आता म्हणजे खूप भारी वाटले, खूप मोलाचं मार्गदर्शन भेटलंय, त्याबद्दल नक्कीच तुमचे धन्यवाद. आणि मंडळी, सरांचा हा जो फार्म आहे एवढा सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असलेला, तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.